ए भद्रावती, मला नाहीशी करणार होतीस ना, पण हरलीस तू। आता मीच तुला नाहीशी करणार आहे। नाही, मला मारू नको, मला मारू नको, मारू नको। भद्रा, काय 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 झालं, काय झालंय? काय भद्रा, हे बघ भद्रा, माझ्याकडे बघ, माझ्याकडे स्वप्न आहे, स्वप्न बघ सगळीकडे। स्वप्न भद्रा, तू दिवसा स्वप्न बघायला लागलीस, कशाला घाबरतेस? चेटकोबानी आपल्याला काय सांगितलंय माहितीये ना? सावध राहायचं, घाबरायचं नाही। भद्रा, असं आपण घाबरत राहिलो तर भीतीपायीच मरू आपण। नाही मरायचंय मला, मरायचं नाही। मरण्यासाठी ही भद्रा भक्ती नाही झाले। चेटकोबाला मिळवून ही सगळी संपत्ती माझ्या करवटीला बांधले मी। ती अशी गमवायची नाहीये मला, नाही गमवायची। नाही गमवायची आहे ना? नाही। मग पुढे काय करायचंय त्याचा विचार कर। शक्ती, तुझ्या आईने जे काही सांगितलं ना ते सगळं खूप डेंजर आहे। तुझ्या आईने सांगितलं म्हणून आपला विश्वास बसला। सरकार असं काही करतील यावर कोणाचाच विश्वास नाही बसणार। तेच तर, प्रिन्स सर आणि भद्रावती मॅडम पाताळ यंत्री निघाले। चालाकीने इतकी वर्ष गुन्हे करतायत, पण कोणालाही संशय येऊ दिला नाही। नरबळी घेतायत, भ्रष्टाचार करतायत, लोकांना लुबाडतायत, पण या सगळ्यात त्यांनी स्वतःला सेफ ठेवलंय। तुमचं अख्खं कुटुंब संपवलं शक्ती त्यांनी। स्वतःच्या भावाचं कुटुंब उद्ध्वस्त केलं। सरकार इतके कसे काय नीच? धीर कसा झाला असेल त्यांचं हे सगळं करताना? आणि हे सगळं कशासाठी? पैशासाठी, संपत्तीसाठी? ते आपण तुला वचन देतो, आपल्याला फक्त संधी मिळू दे। आपण त्या नराधमांना जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही, बरबाद करून टाकणार त्या लोकांना। शिवाय ते तर होणारच आहे, पण ह्या सगळ्यात आईने काय सांगितलंय हे लक्षात आहे ना तुझ्या? त्या दोघांना संपवण्याआधी त्यांच्या विरोधातील सगळे पुरावे आपल्याला गोळा करायचे आहेत। एकदा का त्यांच्या विरोधातील सगळे पुरावे आपण गोळा केले की मग त्यांना पाताळात जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। शिवा, काय झालं? कसला विचार करतोयस? असं वाटतं ना हे सगळं एखादं स्वप्न आहे। ते बोलतात ना, स्वप्नामध्ये स्वप्न बघत असल्यासारखं वाटतं आपल्याला। खरंय तुझं, हे सगळं स्वप्न आहे। दुसऱ्या क्षणी आपल्याला जाग येईल आणि आपण नॉर्मल आयुष्य जगू असं वाटतं, पण हे स्वप्न नाही, वास्तव आहे हेही आपल्याला माहिती आहे। शिवा बघ ना, आपण एकमेकांना भेटू, एकमेकांच्या प्रेमात पडू असं वाटलं होतं का तुला? नाही। आपण एकमेकांना भेटलो, एकमेकांच्या प्रेमात पडलो, हे विधिलिखित होतं। अगदी बरोबर बोलते तू। मग आपल्या प्रेमाची ताकद बनवून त्या पापी माणसांचा नाश करणं हे पण विधिलिखित आहे असं समजू। शक्ती, इथून पुढे सगळ्या प्रवासात आपण तुझ्या सोबत आहे। आपण तुझी साथ कधीच नाही सोडणार। तुझ्या वडिलांच्या, बहिणीच्या, आईच्या खुनाचा बदला घेऊन आपण त्या नराधमांना त्यांच्या पापाची शिक्षा देऊनच राहणार। आता काय सांगू, माझी वहिनी आहे ना एक नंबरची डांबीज बाई आहे। अहो आता गावाला गेलो होतो सगळे होळीला, तर तिकडे एका कामाला हात लावेल तर शपथ सगळी कामं माझ्याकडून करून घेतली तिने। रोज आपलं रांदा वाडा, उष्टी खरकटी काढा, जरा म्हणून आराम नाही। माझा दादा काही बोलत नाही ना म्हणून शेफारली आहे ती। बघणार आहे आणि घरातनं हकलूनच देणार आहे तिला। अयो श्रद्धा, नाही अम्मा, अहो खूप शेफारली ती। तिला वाटतं की मी गुलाम आहे तिची, नटवी मेली। माझ्या दादाचं ना नशीबच फुटकं आहे, कुठून त्याच्या राशीला आली आहे काय माहिती। श्रद्धा, शक्ती,
कधी आलीस तू गावावरून? कशी आहेस? मी मस्त आहे. अगं मी उगाच गेले गावाला, तुझं ऐकून ना थांबायला हवं होतं इकडे. तुम्ही होळीला फार मजा केली असेल ना? हो, मला मेलीला होळी एन्जॉयच करता नाही आली. दिवसभर नुसतं आपलं राब 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 राब, जरा म्हणून आराम नाही. आणि आमच्या वहिनी साहेब हुंडरतेत खुशाल, आणि नेटवर्क नव्हतं ग गावाला, ते एक वेगळं दुःख. श्रद्धा, अगं तुझ्या या दुःखापेक्षा अजून भयानक दुःख आहेत लोकांच्या आयुष्यात. सध्या माझ्या आयुष्यात जे दुःख आलंय, जे युद्ध सुरू झालंय, त्याच्याबद्दल मी तुला सांगितलं ना तर. युद्ध? दुःख? काय काय बोलतेस? नाही नाही, काही नाही अगं. अम्मा शक्ती, परत काही झालंय का? हे बघ शक्ती, प्लीज आमच्यापासून काय लपवू नको. कसल्या युद्धाबद्दल बोलतेस तू? अहो 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 ते मी म्हणत होते की भांडणं, वादविवाद, एकमेकांबद्दलची स्पर्धा, एकमेकांबद्दलची घृणा, ह्या अशा सगळ्या गोष्टींमुळे ना आपण आपल्याच माणसांना गमावून बसतो. जसं मी गमावलं माझ्या कुटुंबाला. शक्ती, काय झालंय? असं का बोलतेस तू? अगं अम्मा, काही नाही, तू नको काळजी करू. ही बाई का कॉल करते? कोणाचा फोन? हा, भद्रावती मॅमचा. अगं मग उचल ना. हो, हा बोला. शक्ती, काय ग, बिझी होतीस का? खूप वेळ लागला फोन उचलायला तुला. हो, जरा कामात होते. बोला ना, काय झालं? काय नाही ग, असा सहजच कॉल केला. म्हटलं तुझी चौकशी करावी. बरी आहेस ना? हो, मी बरी आहे. असलंच पाहिजे. तुम्ही ह्यावेळी फोन केलाय, काही काम होतं का तुम्हाला? छे छे, माझं काम आहे तुझ्याकडे? नाही ग, मी काम सांगणार तुला? एवढ्या गडगंज संपत्तीची मालकीण आहेस तू, तुला काम सांगणार मी? नाही. मी काय म्हणते, तू आज जेवायला ये ना घरी. आपण जरा गप्पा करू. हा, जरा आपण काहीतरी छान जेवण वगैरे पण करू, नाही का? जेवायला? हो, हे बघ, आता काकी या नात्याने हक्काने बोलवते तुला. येशील अशी अपेक्षा करते. येशील ना? हा, आता तुम्ही इतक्या प्रेमाने, इतक्या आत्मीयतेने बोलवताय म्हटल्यावर मी का नाही येणार? येते. हा, वा 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 वा, ये ये ये, आतुरतेने वाट बघते तुझी मी. हा, काय काय बनवू तुझ्यासाठी? हा, काय काय आवडतं तुला? सध्या तुमचा जीव घ्यायला आवडेल, पण हॅलो हॅलो, शक्ती. ए शक्ती राणी. हॅलो. हो, तुम्ही काहीही बनवा, मी खाईन आनंदाने. बरं बरं बरं, चालेल, ये. हा, मी अगदी आतुरतेने वाट बघते तुझी. हा, ये. हो, येते. ये ये शक्ती, ये. तुझा पाहुणचार अगदी दिमाख्यात करते मी. ये. शक्ती, तू निखारगेंच्या घरी राहायला जाणार आहेस का? नाही ग अम्मा,
अरे नाना, तू का आलास कामावर? आराम करायला सांगितलं होतं ना? अहो प्रिन्स सरकार, आता मी बरा आहे. घरात बसून बसून लय कंटाळा आला होता. मोठी मोठी नाही, पण अशी गाडी पुसायची, हलके हलके काम करतो आणि आजपासून कामावर यायचा विचार करतोय. ठीक आहे, दो. अरे काय करतोयस नाना? सॉरी सॉरी सरकार, चुकून झालं, माफी मागतो. अरे राहू दे. काय मी आता पुसतो, लगेच पुसतो. नाना थांब. काय करतोय नाना? अरे सरकारांच्या पायावर पाणी पडलं ते पुसतोय. गरज नाही. अरे गरज नाही ते सरकारांचे पाय पुसायची. शिवा, अरे माझ्या चुकीमुळे सरकारांच्या पायावर पाणी पडलं तर मलाच पुसावं लागल ना. नाना सांगितलं ना एकदा. अरे जरा स्वतःच्या वयाचा पण विचार कर ना. अरे शिवा काय बोल. नाना बरोबर बोलतोय तो. तू माझ्यापेक्षा वयाने मोठा आहेस. नाही कसं आहे नाना, तू माझे पाय पडशील चांगलं नाही वाटणार ना, मनाला पटणार नाही. नको. सरकार, अहो हे तुमच्या मनाचं मोठेपण आहे. शिवा, सरकारने आपल्या आडी अडचणीच्या काळात मदत केली नसती ना तर आपल्याला कोणी विचारलं नसतं. अरे तुझ्या जन्माच्या वेळी सरकारानं तुझा जीव वाचवला. अरे ह्यांचं लय उपकार आहे आपल्यावर. ना अशा देव माणसांचं पाय आपण धरलं ना तर आपल्याला पुण्यच लागल, नाही का? नाही. नाही म्हणजे काका, हो काय करताय तुम्ही? मागे एकदा शिवाने एका पुस्तकात वाचलं होतं, आपल्या वयापेक्षा कमी वयाच्या माणसाचे जर आपण पाय धरले ना तर ज्याचे आपण पाय धरतोय त्याचं पुण्य आपल्याकडे येतं म्हणे. म्हणजे आपलं पुण्य वाढतं पण समोरच्याचं पुण्य कमी होतं. हो ना रे शिवा? शिवा? हा हो हो एकदम बरोबर. तुला चालेल सरकारांचं पुण्य कमी झालेलं? चालणार असेल तर पूस. नाही नाही, अरे सरकारांचं पुण्य लय वाढावं. बरोबर. आणि ह्यांचं पुण्य तर अगाध आहे. अरे इतकी वर्ष गोरगरिबांची इतकी सेवा केली आहे त्यांनी. मला तर काय वाटतं ना, काही दिवसांनी यांचं पुण्य असं ओव्हरफ्लो होणार आहे. हो ना शिवा? ओव्हरफ्लो पुरेल पूर शहरामध्ये पुण्याचा. तुम्ही माझी चेष्टा करताय ना? हा छान छान नाना, तुला सांगतो आजकालची पोरं ना छान छान छान. चालू द्या. बरं काका, आमच्या लाडक्या भद्रावती मॅडम कुठे आहेत? हा भेटून येतो हा त्यांना. हो. शिवा चल. शेफारली आहेत दोघं, बघतोच. सरकार, पोरांचं मनावर घेऊ नका. अरे तुम्ही आलात दोघं? बसा बसा, मी तयारीला लागते. आल्या त्या. लागूया का आम्हाला?
काय काय करतेस तू? काय आहे हातात तुझ्या? प्लीज प्लीज काय काय झालं? तिच्या हातात काय आहे? बघू ना, हातात तर काहीतरी हवं तिच्या. अहो तुमच्यासाठी आणलंय. माझ्यासाठी काय? हा अगं मी जेवायला बोलले ना, मला कशाला? घ्या. मला नको आहे. मी अगं कशाला मला घ्या मॅडम. फुलं फुलं आहेत. फुलं, चाफ्याची फुलं खास तुमच्यासाठी आणली. काकानी आणि भद्रावती मॅडमनी मला एवढं घरी बोलवलंय. असं रिकाम्या हाताने कसं जायचं ना, म्हणून तुमच्यासाठी आणली. माझी माणसं, माझी नाती मला आता परत मिळाली आहे. या चाफ्याने आपलं नातं आणखी गंधाळून टाकावं म्हणून आणली आहे ती फुलं. चाफ्याची फुलं आहेत. वा वा, काय बोलली आहे तू. हे नात्याचं गंधळ. वा वा वा, मला आवडलं जे काही बोलली. सगळं चाफ्याची फुलं आहेत ती. तुझ्या पुतणीने प्रेमाने तुझ्यासाठी आणली आहे. तू तर असं रिॲक्ट करते जसं की बॉम्ब आणलाय. बॉम्ब नाही हो. बॉम्ब कशाला? हो ना, बघा बघा किती सुंदर सुगंध आहे. काय मस्त वास दरवळतोय बघा. अगं बघ 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 बघ. अगं वास घे. फुल येते, बॉम्ब नाही, फुटणार नाही. घे वास. भद्रा, भद्रा, भद्रा उठ 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 उठ. भद्रा भद्रा काय झालं? भद्रा उठ उठ. भद्रा भद्रा उठ. भद्रा ए काय कसला विचार करतेस? कसला विचार करतेस? काय झालं? नाही काय नाही. काय? बघा बघा किती छान वास येतोय. छान आहेत. शक्ती, मी काय म्हणतो, इतक्या वर्षानंतर आम्हाला आमची पुतणी परत मिळाली आहे. तू कायमची इथेच राहिला आहे ना. हे तुझंच तर घर आहे. बरं, आपण एक काम करूया का? एक आठवडा तू इथे राहा, एक आठवडा अम्मा अप्पांकडे राहा. तसं चालेल तुला? नाही, अजिबात नाही. बरं ते जाऊ द्या. मला सांगा, माझ्या आईच्या नावावर जितकी प्रॉपर्टी होती त्याचे डिटेल्स मला मिळतील? आणि आईने एक NGO सुरू केलं होतं, एक सामाजिक संस्था. त्याचे डिटेल्स मला हवे होते. डिटेल्स? हो, म्हटलं जरा बघावं आई काय काय सोडून गेली आहे मागे ते. आईच्या काही वस्तू असतील ज्या तुम्ही जपून ठेवल्या असतील त्याही मला द्या. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे मिळतील ना मला वस्तू? हो नाही नाही, काही अगं काहीच प्रॉब्लेम नाही. सगळं तुझंच आहे. आम्हाला काही प्रॉब्लेम असेल? हां नाही, कसं झालं की आता ॲक्सिडेंटमध्ये सगळे गेले असं कळल्यावर सगळं आमच्याच नावावर झालं, नातेवाईक म्हणून. तू जिवंत आहेस, हयात आहेस आम्हाला कळलं असतं तर सगळं तुझ्या नावावरच झालं असतं, तुझंच नाव लागलं असतं. ते पण काही हरकत नाही. देर आहे दुरुस्त आहे. भद्रा जा, फाईल्स आणि पेपर्स घेऊन ये हिच्यासाठी.
जातोयस ना? नाही, कसं आहे, ज्याचं त्याचं ज्याला त्याला वेळेवर मिळायला हवं. आणते. जा. या बसा तुम्ही. नाकाशा लेपूर गळा दाबा असं वाटतं तिचा. भद्रा गप्प बस. चेटको बाप, तू इथे? हो. काय चाललंय इथं? तुझा तो अतिशहाणा नवरा सगळी संपत्ती त्या शक्तीच्या नावावर करायला निघालाय. डोकं ठिकाणावर आहे का त्याचं? हे युद्ध लढून जिंकायचं असेल ना, तर सगळी सत्ता संपत्ती गाठीशी हवी. भिकेल लागून कसं युद्ध जिंकणार तुम्ही? आम्हाला काय माहित आता कसं युद्ध जिंकायचं ते. हे बघ चेटकोबा, प्रिन्सना मी खाणाखुणा करून सांगण्याचा प्रयत्न केला, पण आमचा नाईलाज होता. पाचवी पोचली तर शक्तीची असं वाटतं ना, तिचं नरडीचा घोट घ्यावा. पण काय करणार, हात बांधलेत तर आमचे. अरे तूही काही ऑप्शन सांगत नाहीस, उपाय सांगत नाहीयेस आम्हाला. तुला आठवतं शक्ती, लहानपणी तू तुझ्या आई बाबांकडे कमी आणि माझ्याकडेच जास्त राहायची. हो. सारखं आपलं काका कुठे गेला, काका किती वाजता येणार, काका का नाही आला, तेच चालू. जरा जरी लांब झालो भोंगा सुरू. हो का? मग जेवायला पण माझ्यासोबतच बसायची ती. मी जोपर्यंत एक घास भरवत नव्हतो तोपर्यंत जेवायची नाही तू. अभ्यास करताना मी शेजारी हवाच. काका मला हे हवंय, काका मला ते हवंय, सारखं आपलं काका 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 काका. रात्री झोपतानाही उषाशी काका पाहिजेच. जोपर्यंत मी हिला गोष्ट सांगत नाही तोपर्यंत झोपायची नाही ही बछडी. हो ना. नाही, हे जरा जरा आठवतंय मला. तुम्ही मला राक्षसाची गोष्ट सांगायचात ना? शक्ती, मुद्दाम करतेस ना? मला कळतोय तुझा सूर. हुशारी करतेस माझ्या समोर. पण मी पण प्रिन्स निखारगे. तुझ्या हुशार मस्तरड्या बापाला पूर्ण उरलो तर तू काय चीज आहे ग? एक उपाय आहे माझ्याकडे. उपाय आहे? सांग, लगेच सांग. काय उपाय आहे सांग. ऐक, त्या शक्तीला आपण मारू शकत नाही, पण तिच्या मेंदूवर मनावर तर वार करू शकतो ना. बुद्धीवर वार म्हणजे मला नाही कळालं. समजेल असं सांग ना चेटकोबा, मग कळेल मला. स्मार्ट आहे, स्मार्ट. एक काम कर, त्या शक्तीच्या डोक्यावरचे 8 केस मला आणून दे. केस? हो, मला एक नवीन विधी सुरू करायचा. मती चौर्य विधी. एकदा का हा विधी केला की तिची मती आपल्या ताब्यात येईल आणि मग अटक मटक सटक